पर्टिक्युलर व्हिडिओ एका महत्त्वाच्या अनाउन्समेंटसाठी आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे यांनी NTPCच्या मार्फत 8,113 जागांसाठी ॲडव्हर्टाइजमेंट काढलेली आहे. सर्वात मोठी अपॉर्च्युनिटी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही कोणत्याही शाखेचे पदवीधर असाल, तर या पर्टिक्युलर जागांसाठी तुम्ही अप्लाय करू शकतात. ग्रॅज्युएट लेवलची ही एक्झाम आहे आणि या एक्झामच्या बाबतीमधलं डिटेल जाहिरात आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महत्त्वाच्या गोष्टी या व्हिडिओमध्ये नमूद केलेल्या आहेत. या पर्टिक्युलर ॲडव्हर्टाइजमेंटचं नोटिफिकेशनची लिंक तुम्हाला ती नोटिफिकेशन डिटेल नोटिफिकेशन कुठं मिळेल हे देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी मिळून जाईल. चला तर मग आपण याच्या डिटेल्स समजून घेऊ. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज, RRB, दॅट इज रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, RRB यांनी या जाहिरातींसाठी आपल्याला यांची ही जाहिरात आपल्याला दिसते. आणि बघा, डेट ऑफ पब्लिकेशन या पर्टिक्युलर या जाहिरातीचं झालंय ते 13 सप्टेंबर, म्हणजे कालची जी जाहिरात आहे. आजपासून तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन त्या ठिकाणी करू शकताय 14 सप्टेंबर पासून. ॲप्लिकेशन्स तुम्ही 13 ऑक्टोबर पर्यंत करू शकतात, रात्री 12 वाजेपर्यंत. परंतु मी तुम्हाला असा सल्ला देईल की तुम्हाला आज जर हे समजलंय तर आजच्या आज हे नोटिफिकेशन करून टाका. कारण जसं जसं वेळ जाईल तसं तसं हे बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत ही जाहिरात पूर्ण भारतभरातून विद्यार्थी या पर्टिक्युलर पोस्टसाठी अप्लाय करणारच आहेत. आणि मग जसं जसं वेळ जाईल तसं तसं या वेबसाईटवरचा लोड वाढतो आणि मग आपल्याला आपलं ॲप्लिकेशन भरण्यासाठी किंवा ते अपलोड करण्यासाठी अडचणी निर्माण होतात. म्हणून तसं आपल्यासोबत काही होऊ नये म्हणून तुम्ही हे लवकरात लवकर कंप्लीट करून टाका. या पर्टिक्युलर याच्यासाठी जी एक्झाम फीज असणार आहे ती एक्झाम फीज तुम्ही 14 ऑक्टोबर पर्यंत भरू शकतात. तुम्हाला समजा तुमचे ॲप्लिकेशन करताना तुम्हाला काही करेक्शन करायचे, काही मॉडिफिकेशन करायचे आहेत, तर ते मॉडिफिकेशन तुम्ही 16/10 म्हणजे 16 ऑक्टोबर पर्यंत, 16 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीमध्ये तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश झाली आहे 13 तारखेला. काल म्हणजे आजपासून तुम्ही याला ॲप्लिकेशन करू शकताय. आता बघा, ह्या कोणत्या कोणत्या पोस्टसाठी ही जाहिरात आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन्स इन्व्हायटेड बाय RRBs, ओके, फॉर द एलिजिबल इंडियन नॅशनल्स अँड अदर नॅशनल्स ॲज ब्रॉट आउट बाय पॅरा D4 ऑफ दिस CEN फॉर द पोस्ट नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी. NTPC आपण त्याला म्हणतो, नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी. त्याच्यासाठी ह्या 5 पोस्ट तुम्हाला दिसतात बघा. चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाउंटंट कम टायपिस्ट अँड सिनियर क्लर्क कम टायपिस्ट in the various zonal railways and the production units of Indian Railways. Application in all the respect should be submitted online to the chosen railway recruitment board till 23:59 hours, म्हणजे 11:59 कधीपर्यंत? 13 ऑक्टोबरच्या. पण इतके शेवटच्या टोकापर्यंत काही वाट बघू नका, अगोदरच तुम्ही ऍप्लिकेशन करून टाका. आता बघा, या पर्टिक्युलर स्लाइडमध्ये तुम्हाला दिसेल की किती वॅकन्सीज आहेत, एज काय तुम्हाला गरजेचं आहे आणि त्याचं लेवल ऑफ 7 CPC, पेमेंट स्केल तुमचं कसं असणार आहे, ते इनिशियल पे कसं असणार आहे ते पण या ठिकाणी दिले. 5 पोस्ट आपण बघितल्यात बघा. चीफ कमर्शियल कम टायपिस्ट सुपरवायझर, याचा पगार असणार आहे 35,400 रुपये. ओके. आणि याच्यासाठी तुम्हाला 1700 म्हणजे 1,736 जागांसाठी वॅकन्सी आहे. ओके. नॉर्मल कोर्स म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर 18 ते 33 वयापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी वय मर्यादा आहे. ओबीसी वगैरे असाल तर तुम्हाला 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन त्या ठिकाणी मिळणार आहे. तर या ठिकाणी प्रत्येक पोस्टसाठी मिळणारा पगार
तुमचं ओपन कॅटेगरीचं एज आणि ओबीसी आणि मग नंतर बाकीच्या कॅटेगरीचं एज रिलॅक्सेशन जे नेहमीप्रमाणे गव्हर्नमेंट नॉर्म्स प्रमाणे आहेत ते डिटेल ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर ऑल अँड ऑल जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, तर 8,113 जागांसाठी ही व्हॅकन्सी आहे. स्टेशन मास्टरसाठी 994, गुड्स ट्रेन मॅनेजरसाठी 3,144 जागा आहे. बघा 3,144 जागा. आणि गुड्स ट्रेन मॅनेजरचा पगार 29,200 इनिशियल पे आहे. इनिशियल पे म्हटलंय. ओके, ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट आणि सीनियर क्लर्क कम टायपिस्ट. तर पुढे जाऊन तुम्हाला सांगेल मी. बघा आता इथं टायपिस्ट म्हटलंय, तर नक्कीच या 2 पोस्टसाठी तुम्हाला टायपिंग टेस्टची देखील गरज आहे. म्हणजे आपल्या ज्या 2 टेस्ट म्हणजे टेस्ट फेज 1 आणि फेज 2 झाल्यानंतर अजून एक टेस्ट तुम्हाला अपीअर व्हावी लागणार आहे. त्याच्या बाबतीत पण आपण चर्चा पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहेत. बघा, पहिली स्टेज होईल तुमची सीबीटी. म्हणजे सीबीटी स्टँड्स फॉर कम्प्युटर बेस्ड टेस्ट. ओके, तर ही 90 मार्कांचं 90 मिनिट तुम्हाला दिलं जाणार आहे. 1.5 तासाचा वेळ. 100 प्रश्न असणार आहे. आणि बघा, 40 प्रश्न जनरल अवेअरनेस, 30 प्रश्न मॅथमॅटिक्स आणि 30 प्रश्न जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग. म्हणजे इन शॉर्ट 40 प्रश्न चालू घडामोडी, 30 प्रश्न गणित आणि 30 प्रश्न बुद्धिमत्ता. तर इतकं साधा फॉर्मॅट या परीक्षेचा आहे. खूप सुंदर फॉर्मॅट आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला फक्त 3च विषयांचा अभ्यास करायचा: जनरल अवेअरनेस, मॅथमॅटिक्स अँड जनरल इंटेलिजन्स. आणि तुम्ही जर स्पर्धा परीक्षेसाठी ऑलरेडी तयारी करत असाल तर मॅथमॅटिक्स आणि जनरल इंटेलिजन्सचा अभ्यास तुम्ही करताच आहे. जनरल अवेअरनेस देखील तुम्ही करतायत. फक्त नॅशनल लेवल पर्यंत थोडासा स्कोप तुम्हाला वाढवावा लागेल. इथं थोडंसं आव्हानात्मक चॅलेंजिंग पार्ट होऊ शकतो की इथं निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम ही 1/3 आहे. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम 1/3 आहे. जे विद्यार्थी स्टेज 1 मधली सीबीटी क्लिअर होतील, दे विल बी इलिजिबल फॉर द स्टेज 2 सीबीटी. ओके, आफ्टर नॉर्मलायझेशन तुमचं स्टेज 1चा स्कोर वरून तुम्ही स्टेज 2च्या सीबीटीला जाणार आहे. स्टेज 2ची सीबीटी मध्ये तुम्हाला दिसतंय की पुन्हा 90 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिला जाईल. पण इथं प्रश्न संख्या आता 120 झाली. मागच्या केसमध्ये तुम्हाला 90 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे होते. या ठिकाणी तुम्हाला 90 मिनिटांमध्ये 120 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. त्याच्यात 50 प्रश्न जनरल अवेअरनेस आहेत, 35 प्रश्न मॅथमॅटिक्स आणि 35 प्रश्न रिझनिंग. म्हणजे जर बघितलं तर स्टेज 1 आणि स्टेज 2चा सिलेबस अगदी सारखा आहे. 3 विषयांच्या पलीकडे तुम्हाला कसलाच अभ्यास करायची गरज नाहीये. तर इतकं सुंदर फॉर्मॅट आहे विद्यार्थी मित्रांनो. मी तर म्हणेल प्रत्येकाने एव्हरीवन हू इज ग्रॅज्युएट, ज्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, त्याने नक्की एकदा तरी आपलं नशीब आजमावा विद्यार्थी मित्रांनो. ओके, आता बघा आजची तारीख तुमची 13 आहे. आजची 14 आहे. ओके, आणि 13 ऑक्टोबर पर्यंत तुमची ऍप्लिकेशनची डेट आहे. म्हणजे 1 महिना कंप्लीट दिला जातोय. म्हणजे जर तुम्ही आज फॉर्म भरून टाकला आणि आजपासून तरी अभ्यासाला तयारी करायला लागले, तर तुम्हाला 1 महिना हा भेटला आणि पुढे कमीत कमी 1-1.5 महिना तुम्हाला परीक्षेची डेट, इथून पुढे परीक्षेची डेट असणार आहे. म्हणजे 2-2.5 महिने जर या ठिकाणी विचार केला, तर या 2-2.5 महिन्यांमध्ये सहज तुमच्या या परीक्षेची तयारी होऊ शकते. सहज या परीक्षेची तयारी होऊ शकते. आणि खास करून विद्यार्थी मित्रांनो, गणित आणि बुद्धिमत्ता, मॅथ्स आणि रिझनिंग साठी आपण स्पेशल बॅच आपण या पोस्टसाठी आपण लॉन्च करतोय. स्पेशल बॅच फॉर मॅथ्स अँड रिझनिंग. ओके, मॅथ्स अँड रिझनिंग. मग त्यामध्ये तुमचं स्टेज 1चं मॅथ्स आणि स्टेज 2 दोघं मॅथ्स आणि रिझनिंग यामध्ये कव्हर केलं जाणार आहे. म्हणजे जर तुम्ही स्टेज 1चं बघितलं तर स्टेज 1चे 60 मार्क आणि स्टेज 2चे 70 मार्क, 130 मार्कांसाठीची स्पेशल बॅच आपण या सीबीटी साठी सुरू करतोय. बॅच कधी सुरू करतोय, त्याची फीस कशी असणार आहे, ते मी शेवटच्या पार्टमध्ये सांगणार. तर शेवटपर्यंत ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये थांबा. ओके, जसं मी तुम्हाला म्हटलं की स्टेज 1 मध्ये 1/3 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम होती, तर सीबीटी 2 मध्ये देखील 1/3 मार्किंग सिस्टीम आहे. सो तुमच्या अॅक्युरेसीवर जास्त भर दिला जाणार आहे. जितके तुम्ही अॅक्युरेटली काम कराल तितकं तुमचा स्कोर जास्त येणार आहे. आता बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं, ह्या ज्या 2 पोस्ट होत्या बघा, सीनियर क्लर्क कम टायपिस्ट अँड ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट, ह्या तुमची टायपिंग स्किल टेस्ट होणार आहे. म्हणजे तुम्हाला टायपिंग माहितीच पाहिजे ह्या 2 पोस्टसाठी. पण जर तुम्ही गुड्स ट्रेन मॅनेजर अँड चीफ कमर्शियल कम तिकीट मॅनेजर
जर तुम्ही अप्लाय करत असाल तर त्याच्यासाठी काही तुम्हाला टायपिंगची गरज नाहीये. मग तुम्हाला जर टायपिंग माहिती नसेल आणि पुढच्या 2 महिन्यामध्ये ते पूर्ण पण होणार नसेल, तर तुम्ही या 2 पोस्टसाठी ॲप्लिकेशन करू शकतात. इव्हन स्टेशन मास्टरसाठी देखील ॲप्लिकेशन करू शकतात, कारण त्याला काही टायपिंगची गरज नाहीये. बट स्टेशन मास्टरसाठी कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट त्या ठिकाणी पुन्हा एकदा होणार आहे. ॲप्टिट्यूड टेस्ट तुमची नक्की होईल. नोट डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन अँड मेडिकल टेस्ट विल बी हेल्ड फॉर द ऑल अबोव टेस्ट. म्हणजे जर तुमचे फायनल झाले, सीबीटी 1 झाली, सीबीटी 2 झाली आणि ज्यांना टायपिंगची गरज आहे त्यांची टायपिंग टेस्ट पण झाली. ज्यांना कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट आहे ती पण झाली. त्याच्यानंतर तुमचं एकदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि मेडिकल टेस्ट होईल आणि मग तुमचं फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आपल्याला या गणेश उत्सवामध्ये आपल्याला मिळालेली आहे. जर तुम्हाला या ठिकाणी जर तुमचा देवावर विश्वास असेल, तर हे सर्वात महत्त्वाचं मोठं गिफ्ट मी तुम्हाला म्हणेल देवाकडून मिळालेलं. येस. तर बघा, मी आत्तापर्यंत तुम्हाला जे सांगितलं ते मराठीमध्ये पुन्हा एकदा कन्क्लूड करतो. पूर्व परीक्षा 100 प्रश्न असणार आहे. पूर्व परीक्षेमध्ये त्याच्यामध्ये 100 गुण असतील. मुख्य परीक्षेमध्ये 120 प्रश्न असतील आणि 120 गुण असतील. दोघांना 90 मिनिटाचाच वेळ दिला जाणार आहे. इथं पण 90 मिनिटं आणि इथं पण 90 मिनिटं. म्हणजे पूर्व परीक्षेला थोडंसं अजून आपल्याला स्पीड वाढवावा लागणार आहे. स्पीड आणि ॲक्युरसीवर देखील भर द्यावा लागणार आहे. कारण की दोघं निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम, याच्यामध्ये देखील 1/3 आहे आणि याच्यामध्ये देखील 1/3 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम सारखाच आहे. आपल्याला वेगवेगळा अभ्यास करण्याची गरज नाहीये. ओके. परीक्षा टी-सी-एस मार्फत घेतली जाणार आहे. निकाल प्रक्रिया फार जलद गतीने होणार आहे. सर्वांना ज्यांना इंग्रजी आणि हिंदीची भीती वाटत असेल त्यांच्यासाठी ही सर्वात मोठी बातमी आहे, की हा पेपर मराठीमधून असणार आहे. तुमच्या रिजनल लँग्वेजेसमध्ये हा पेपर होणार आहे आणि 3च विषयांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. पूर्व परीक्षेचा अभ्यास जर बघितला आपण, तर गणितामध्ये 30 प्रश्न, बुद्धिमत्तेमध्ये 30 प्रश्न आणि जी-के मध्ये 40 प्रश्न, असे 100 प्रश्न या ठिकाणी असतील. 100 प्रश्न 100 गुण. मुख्य परीक्षेमध्ये ती देखील मराठीमध्ये होईल. 35 प्रश्न गणितात, 35 प्रश्न बुद्धिमत्तेत आणि 50 प्रश्न जनरल अवेअरनेस जी-के, असे 120 प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये असणार 90 मिनिटांसाठी. दोघं परीक्षांचा अभ्यास त्या ठिकाणी सारखा आहे. परीक्षा फी तुम्हाला ₹500 लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. परीक्षा झाल्यानंतर तुमच्या अकाउंटमधून ज्या अकाउंटमधून परीक्षा फी तुम्ही भरली होती, तिथं ₹400 पुन्हा तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट केले जातील. म्हणजे ऑल अँड ऑल ₹100 आपली फक्त इन्व्हेस्टमेंट आहे आणि ₹100च्या इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स किती जबरदस्त आहे बघा. आणि फक्त तुमच्या बुद्धीच्या बळावर. थोडी जर तुम्ही मेहनत 2-3 महिने जर पूर्ण ताकदीने काम केलं, 100% देऊन टाका. मी म्हणेल 200% द्या. जितकी ताकद असेल तितक्या ताकदीने अभ्यास करा. कारण 3च विषय. भरपूर सराव, भरपूर सराव, जबरदस्त प्रॅक्टिस. ओके. तर भरघोस पगाराची नोकरी तुम्हाला केंद्र सरकारची नोकरी मिळते. मुंबई रिजन जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला ज्या लोकांना महाराष्ट्राच्या बाहेर जायचं नसेल नोकरीला, ते महाराष्ट्रातच नोकरी करू शकतात. इंग्रजी व्याकरण नसणारी ही एकमेव परीक्षा आहे. बऱ्याच वेळेस मराठी विद्यार्थ्यांना, ज्यांची मातृभाषा मराठी, त्यांना इंग्रजी व्याकरणाच्या बाबतीत अडचण येणं स्वाभाविक आहे. कारण इंग्रजी आपली भाषा नाहीये आणि ती अडचण आपली दूर झालेली आहे. इंग्रजी व्याकरण या परीक्षेमध्ये नाहीये विद्यार्थी मित्रांनो. चला मग मॅथ्स अँड रिझनिंगची जोरदार प्रॅक्टिस तुम्ही ठेवा आणि ही प्रॅक्टिस जर तुम्हाला अजून जोरदार ठेवायची असेल, तर आपण स्पेशल बॅच याची सुरू करतोय. ही स्पेशल बॅच विद्यार्थी मित्रांनो आपण सुरू करतोय. 23 सप्टेंबर पासून ही बॅच आपण सुरू करतोय. 23 सप्टेंबर 2024 त्या दिवशी सोमवार आहे. मंडे त्या दिवशी आहे आणि ही बॅच हायब्रिड मोडमध्ये होईल. ऑनलाईन त्यामध्ये होईल. काही सेशन्स तुमचे रेकॉर्डेड दिले जातील. रेकॉर्डेड सेशन्स दिले जातील आणि काही सेशन्स हे लाईव्ह असतील. तुम्हाला ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी दिल्या जातील. कारण बघा, ऑनलाईन टेस्टची प्रॅक्टिस तुमची करून घेतली जाईल. कारण की तुमची ही परीक्षा सीबीटी आहे, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. जर तुमची ऑनलाईनची प्रॅक्टिस झाली, तर ऑनलाईनच्या कमीत कमी तुम्हाला 20 टेस्ट मी तुम्हाला देणार. 20 टेस्ट तुम्हाला दिल्या जातील. सीबीटीच्या, ज्या एनटीपीसीच्या, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्या सेम फॉर्मॅटवर, जशाच्या तशा फॉर्मॅटवर तुम्हाला 20 टेस्ट तुम्हाला या ठिकाणी. ओके. गणित आणि बुद्धिमत्ता, मॅथ्स अँड रिझनिंग, हे दोघं विषयांचा सिलेबस या ठिकाणी कंप्लीट केला जाईल आणि याचं ड्युरेशन 23 तारखेपासून 23 सप्टेंबर पासून तुमच्या एक्झाम डेट पर्यंत ही बॅच चालणार आहे.
मग ती एक्झाम डेट कधी पण असेल तरी त्या एक्झाम डेट पर्यंत ही बॅच चालेल. आणि ह्या बॅचची जी फीज आहे विद्यार्थी मित्रांनो, दोघं विषयांची फीज ही ₹5,000 आहे. ₹5,000 जी फीज आहे ही ऑनलाईन होईल. तुम्हाला ही जी टेस्ट दिली जाईल, एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ही टेस्ट दिली जाईल. त्याचा तुम्हाला कोड दिला जाईल. या 5,000 मध्येच त्याची फी इन्क्लुडेड आहे. म्हणजे त्याची ₹4,500 ही कोर्सची फी आहे आणि ₹500 फी ही ऑनलाईन टेस्टची त्या ठिकाणी आहे. याच्यामध्ये 20 टेस्टच्या व्यतिरिक्त देखील मी टेस्ट देण्याचा प्रयत्न करणार आहे. जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी या नंबरवर WhatsApp करा. तुम्ही NTPCच्या बॅचसाठी जॉइन करत असाल तर असा NTPC या ठिकाणी तुम्ही मेन्शन करा की NTPCची बॅच आम्हाला जॉइन करायची आहे. ₹5,000 फी ही फक्त आणि फक्त जे विद्यार्थी 23 तारखेपर्यंत ॲडमिशन घेतील त्यांच्यासाठी आहे. त्यानंतर ही फी डेफिनेटली वाढणार आहे. जे विद्यार्थ्यांना बघा, तुम्ही योग्य मार्गदर्शन, सराव, प्रॅक्टिस, कॉम्प्युटर बेस्ड प्रॅक्टिस तुम्ही नेहमी पेपरवर प्रॅक्टिस करत असतात. तीच जर प्रॅक्टिस तुम्ही कॉम्प्युटर बेस्ड जर केली, सिस्टीमवर बसून जर केली, त्याचा जबरदस्त फायदा तुम्हाला होणार आहे. अभी नहीं तो कभी नहीं. लक्षात घ्या. अपॉर्च्युनिटी पुन्हा पुन्हा येत नाही. ₹5,000 तुम्ही जर मार्केटमध्ये गेले तर जीन्स पॅन्ट आणि एक शर्ट हे दोघं मिळून ₹5,000 मध्ये देखील मिळत नाही. तर ते ₹5,000च्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला 35,000 वर्ष आयुष्यभर 35,000 इथं सुरुवातीची आहे. तर तो पगार नक्की 60, 70, 80,000 रुपयापर्यंत त्या ठिकाणी जातो. तर एवढ्या भरघोस पगाराची नोकरी जर तुम्हाला पाहिजे असेल, तर इन्व्हेस्टमेंट तुम्हाला पैशाची पण तुम्हाला करायची आहे, ती फार जुजबी आहे. इतर तुम्ही बघितलं तर बरेच लोक 10-10, 15-15 हजार याच्यासाठी तुम्हाला चार्ज करतायत. पण आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना हा लाभ व्हावा म्हणून 5,000 या ठिकाणी आपण फी घेतली. त्याच्यामध्ये आपण ऑनलाईन टेस्ट पण तुम्हाला प्रॅक्टिस करून देतोय. ठीक आहे. आशा करतो की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ह्या NTPCच्या जाहिरातीच्या बाबतीत सर्व गोष्टी समजल्या असतील. जर तुम्ही ग्रॅज्युएट अजून नसाल, तर ते तुमचे नातेवाईकांमध्ये, मित्रपरिवारामध्ये जे विद्यार्थी ग्रॅज्युएट असतील, त्या विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करा. बिकॉज शेअरिंग इज केअरिंग. आणि जे विद्यार्थी या चॅनलला नवीन असतील, त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन देखील दाबून ठेवा. कारण की केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून विविध येणाऱ्या परीक्षांच्या नोटिफिकेशन्स मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळवत असतो. सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी एज्युकेट व्हावं. त्यांनी त्यांच्या शिक्षणाच्या जोरावर चांगल्या पगाराची नोकरी त्यांना मिळावी, जेणेकरून त्यांचं देखील भलं व्हावं आणि त्यांच्या कुटुंबाचं भलं व्हावं. हा उदात्त विचार घेऊन हे काम चाललेलं आहे. आशा करतो की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.